नेमकी परिस्थिती परभणीमध्ये आहे? परभणीमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही 51% मतं घेऊन 2/3 बहुमतात जिंकेल. मी आज बैठक घेतलेली आहे. परभणीमध्ये यावेळी परभणीची जनता, परभणीचा सर्वसाधारण व्यक्ती आणि मतदार विकसित परभणी करण्याकरता, या परभणी शहराचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे या ठिकाणी बघतो आहे. आणि मला विश्वास आहे आणि जनतेलाही विश्वास आहे की माननीय प्रधानमंत्री मोदी यांचं सरकार, देवेंद्र फडणवीसजींचं सरकार, डबल इंजिन सरकारच परभणीचा संपूर्ण विकास करू शकतं असं जनतेला वाटतं. आणि म्हणून जनताही महायुतीच्या मागे उभी राहील. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या मागे जनता उभी राहील. सर, शिवसेना सोबत असणार का? आता 51% मतदान महायुतीचे संकेत आम्ही दिले आहेत. माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी यांनी आपसात बसून राज्यभर महायुती झाली पाहिजे अशी या ठिकाणी संकेत आहे. आणि आम्ही या ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी युतीमध्येच लढण्याचा प्रयत्न करतो. फक्त शिवसेनाच असेल युतीमध्ये का राष्ट्रवादी सुद्धा अजित पवारांच्या? अजितदादा सुद्धा ज्या ठिकाणी होऊ शकतं त्या ठिकाणी अजितदादा सुद्धा आमच्या सोबत आहेत. ज्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर आहेत, स्पेस छोटी आहे, तेवढ्याच सीट आहे. त्या सीटमध्ये काही ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते आहेत, 3 पक्षाचे, 4 पक्षाचे, 13 पक्ष महायुतीमध्ये आहेत. तेव्हा अशावेळी मात्र काही जागेमध्ये कमी जास्त होऊ शकते. आणि त्यामुळं त्यावेळी मात्र काही ठिकाणी आम्हाला मैत्रीपूर्ण लढा लागू शकतं. त्यावेळी मात्र आम्ही हा विचार केला, एखादी सीट मैत्रीपूर्ण लढली किंवा त्यांनी वेगळी लढली तरी आम्ही त्या ठिकाणी फार मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. सर, नांदेडमध्ये मतदान चालू होतं. आज मतदारांना कोंडून ठेवण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून समोर आलाय घटना. असं आहे, काही लोक निवडणूक जेव्हा हरतात ना तेव्हा असे आरोप करतात. निवडणुकीमध्ये हारतात तेव्हा मशीन खराब झाली, मशीन बंद झाली, त्या ठिकाणी मतदार यादी बरोबर नव्हती, आम्हाला त्या ठिकाणी मतदाराला जाऊ दिलं नाही, असे वगैरे आरोप होत राहतात. पण समजा एखादी घटना सत्य असेल तर राज्य निवडणूक आयोग आणि पोलीस त्यांची खबरदारी घेतील. युतीचा निर्णय केव्हापर्यंत जाहीर होऊ शकतो? 3 दिवसामध्ये आमचा निर्णय होईल. मुंबईचाही होईल, महाराष्ट्राचा होईल, परभणीचाही होईल. 3 दिवसाच्या वर लागणार. अंबरनाथमध्ये भाजप पैसे वाटत आहे असा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. शिंदे गटाकडून करण्यात आला आहे की लोकल निवडणुकीमध्ये तिथे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या लेवलचे आरोप प्रत्यारोप करत राहतात. त्यामुळं त्या आरोपाला राज्य निवडणूक आयोग किंवा पोलीस त्याला तपासतील. बावनकुळे साहेब, राज्यभरामध्ये युती जेव्हा होती तेव्हा शिवसेनेला प्राधान्य देण्यात येतो भाजपकडून. अजितदादांना बाजूला ठेवण्याचा प्रकार समोर आला. अजितदादाला बाजूला ठेवलं नाही, आम्ही चर्चा करूनच लढतो आहे. अजितदादालाही त्या गोष्टी मान्य आहे. कुठेही अजितदादाला बाजूला ठेवलं नाही आहे. अजितदादा चर्चा करूनच लढतायत. त्यांना जिथं वाटतं ते वेगळे लढतायत. त्यांना वाटतं की आमचे कार्यकर्ते ॲडजस्ट होऊ शकतात, त्या ठिकाणी ते आमच्यासोबत लढतात आहे. अजितदादाला कुठेही आम्ही बाहेर ठेवलं नाही आहे. पण ज्या ठिकाणी होऊ शकतं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ज्या ठिकाणी ते पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, त्या ठिकाणी अजितदादाचे एवढं मोठी त्या ठिकाणी त्यांची कार्यकर्त्याची फळी आहे. त्यांना वेगळं लढण्याशिवाय मार्ग नाही आहे. त्यामुळं आम्ही ठरवून केलं आहे, आम्हाला काही त्या ठिकाणी चर्चा करायची, चर्चा करूनच त्या ठिकाणी ते लढतात आहे. त्यांनी आपला मित्रपूर्ण लढण्याचा नारा दिला, आम्ही महायुतीचा नारा दिला. आणि त्यामुळं शेवटी लोकांची, जनतेचा जे काही कल येईल तो येईल. जनतेवर विश्वास ठेवू, मतदारावर विश्वास ठेवू आणि मतदार जो निर्णय कराल ते करेल. पण आम्ही कुठल्याही महायुती, महाराष्ट्राची महायुती डॅमेज होईल, महाराष्ट्राच्या महायुतीला काही अडचणी तयार होईल असं कुठलंही काम, असा कुठलाही विषय या निवडणुकीमध्ये येणार नाही. आमचे कुणाची मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. नगरपालिकेसाठी कशी स्थिती असेल भाजप? मतमोजणी झाल्यावर तुम्हाला दिसेल 1 वाजता की महाराष्ट्रामध्ये भाजपा ही सर्वात मोठा आणि सर्वात प्रबळ पक्ष दिसेल. महायुतीमध्ये एकनाथजी दिसतील, आपल्याला अजितदादाजी त्या ठिकाणी नगराध्यक्ष दिसतील. एकंदरीत महायुतीचा विचार केला 2/3 बहुमताने महायुती जिंकलेली दिसेल. म्हणजे भाजपा, एकनाथजी आणि माननीय अजितदादा हे 2/3 बहुमतात दिसतील. आणि तुम्ही जेव्हा बघा स्क्रीन टोटल लावून, तेव्हा काँग्रेस, उभाटा, शरद पवारजी हे शून्याकडे जाताना दिसतील. त्यामुळं भाजपा हा सर्वात मोठा पक्ष स्वाभाविक राहणार आहे. 288 मध्ये जास्त आम्हीच लढलो आहे, तो स्वाभाविक असणार. त्यामुळे काही नाही. पण महायुती, मी आता एवढं सांगेल, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, नगरपालिकेमध्ये कधी भाजपला एवढं मोठं बहुमत मिळालं नाही. तेवढं बहुमत नगरपालिकेला यावेळी आपल्याला दिसेल, हे या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो. पात्रच्या पदाधिकाऱ्याला मी समजवलं आहे, त्याची मी बैठक घेणार आहे. ते आमचे कार्यकर्ते नाराज होतात पण लवकर समजतात. थँक्यू.